तुम्हाला देवाची एक लीला सांगू का? एखाद्याच्या पदरात जर देवाला खूप मोठं यश टाकायचं असेल ना, तर त्याच्या आधी देव त्याला खूप आपटून घेतो, खूप पराभव पाहायला लावतो, खूप संघर्ष करायला लावतो, खूप अपमान सहन करायला लावतो. आणि या सगळ्या गोष्टी सहन केल्यानंतर देव त्याच्या पदरात खूप मोठं यश टाकतो. पण ज्याला पराभव सहन होत नाही, ज्याला अपमान सहन होत नाही, ज्याला संघर्ष करता येत नाही ना, देव त्याला तिथंच टाटा बाय बाय करत असतो. दुर्दैवाने आपल्याला लोकांचं यश पाहायची सवय लागली आहे. पण कोणत्याही क्षेत्रातल्या कोणत्याही माणसाचं यश पाहण्याच्या आधी आम्ही जर त्याचा भूतकाळ पाहिला ना, तर त्याच्या भूतकाळामध्ये या गोष्टी अशा ठासून भरल्यात: पराभव, अपमान आणि संघर्ष. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट होणं म्हणजे ते वाईट नाहीये, तर ते वाईट होणं म्हणजे काहीतरी चांगल्याची चाऊल आहे. हे माझं म्हणणं नाही, देवाचं म्हणणं आहे.